चर्चा सुरू आहे. अशात संजय राऊत म्हणाले की सोबत संघर्ष केलाय, मात्र आता सोबत आले नाही तर आम्ही एकट्याने संघर्ष करू. शरद पवारांना बोला, संजय राऊतांचं हे वक्तव्य, एकट्याने संघर्ष करू. उबाठा गटाच्या लोकांनी जी काही युती केली होती ती मुळात चुकीची होती. हे जे काही आम्ही पहिले सांगत होतो त्याचा प्रत्यय आता त्यांना यायला लागला. काँग्रेस राष्ट्रवादी हे तुमच्या बरोबर राहणार नाही हे वारंवार आम्ही त्यांना सांगायचो. आणि ते जसं जसं भविष्य त्यांचं आता अंधारमय होत चाललेलं आहे तर त्यांनी टीका करणं त्यांच्यावर सुरू केलं. राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानली जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही. परंतु काँग्रेस सुद्धा कुठं यांच्या बरोबर आहे. गेल्या 4 महिन्यामध्ये काँग्रेस बरोबर यांची कोणती अशी बैठक झाली, कधी त्यांनी यांना फोन केला किंवा यांनी त्यांना फोन केला. म्हणून आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये उभाटा गटाला हे एकटं चालावं लागणार आहे आणि एकटाच प्रवास हा आता त्यांना महागात पडणार आहे. ना ते हिंदुत्वाच्या भूमिकेशी एकरूप राहिले, ना ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन महाविकास आघाडी एकत्रितपणे ठेवू शकले. म्हणून आता त्यांचं घरखाना घाटका ही अवस्था झाली. उभाटा बोलत जरी असले तर अजित पवार तुमचे पार्टनर पण जातील. अजित पवार जातील का नाही मी फक्त त्या युतीबद्दलचं बोलतो. की तुम्हाला आता नवीन सहकार्य मिळणार आहे शरद पवार. आम्हाला काय मिळणार हे आतापर्यंत आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्या दोघांचं एकत्रितपणे येणं हे काही संकेत ते देत आहेत. आता भविष्यामध्ये काय होईल, शरद पवार पुन्हा काय आमच्या महायुती बरोबर येतील का अजितदादा बरोबर राहतील की अजितदादा नेतृत्व करतील, हे सगळं प्रश्नचिन्ह आहे. म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्वाचा